कसं आहे माहिती आहे का, सध्या सोशल मीडियाचं जग आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल फोन आलेला आहे. त्याच्यामध्ये लहान असो, मोठा असो, म्हातारा असो, म्हातारी असो, महिला असो, पुरुष असो, तरुण असो, तरुणी असो, सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे. आणि या मोबाईलमध्ये सोशल मीडिया असल्यामुळं सोशल मीडियाचा नादसुद्धा अनेकांना लागलेला आहे. पण मात्र या सोशल मीडियाचा वापर जेवढा चांगला आहे तेवढाच त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात धोकासुद्धा आहे. कारण की आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण हे अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवतात, त्यांच्यासोबत प्रेम करतात आणि प्रेमामध्ये एकदा रूपांतर झालं की त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलवतात, नको ते कृत्य करतात. अशा पद्धतीच्या घटना सध्या मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत. पण मात्र ज्या पद्धतीनं आजकालची तरुणाई ही प्रेमामध्ये एवढी काही आंधळी झालेली आहे की समोरचा व्यक्ती कसा आहे, काय आहे, तो ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर दाखवतोय, खरंच तो त्या पद्धतीनं आहे का, याच्या मागच्या पुढच्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता थेट आजकालच्या पोरी आता अनोळखी तरुणांच्या प्रेमात पडत आहेत आणि त्याच्यामधून धक्कादायक गोष्टी घडत आहेत. अशाच पद्धतीची घटना एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत घडलेली आहे. तरुणीचं वय 33 वर्ष आहे आणि सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह होती, सोशल मीडियाचा वापर करत होती. सोशल मीडियावरतीचे इंस्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स होते. मग ही हजारो फॉलोअर्सपैकी एक तरुण तिला चांगल्या पद्धतीनं आवडला होता, चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ टाकत होता, फोटो टाकत होता आणि अगदी श्रीमंत असल्यासारखं दाखवत होता. मग या तरुणीची त्याच्यासोबत ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. मग यांचं एकमेकांसोबत बोलणं काय, चालणं काय, मॅसेज काय, चॅटिंग काय, व्हिडिओ कॉल काय, असं मोठ्या प्रमाणात सुरू झालं. आता पोरीला वाटलं पोरगं लय श्रीमंत आहे, तर पोराला वाटलं आपला काय पोरगी पटली बघायचंच काम नाही. मग आता या दोघा जणांना एकमेकांसोबत भेटू वाटत होतं, सगळं काही मनमोकळेपणानं करत होतं. पण मात्र ती जी 33 वर्षाची महिला आहे, तरुणी आहे, त्या पोरीनं त्या तरुणावर जीवापाड प्रेम केलं होतं आणि तिनं तिचं गाव सोडून, शहर सोडून, जिल्हा सोडून त्या तरुणासोबत जायचं ठरवलं होतं. अखेर ठरल्याप्रमाणे ती त्या पोराकडं गेली आणि त्या पोरानं त्या तरुणीसोबत वचन दिल्याप्रमाणे लग्नसुद्धा केलं आणि त्या पोरानं त्या तरुणीला घरी नेलं. पण मात्र जेव्हा त्याच्या घरी तिला नेलं तेव्हा त्या पोरीच्या पायाखालची जमीनच सरकली, तळपायाच्या मस्तकाला गेली. कारण की त्या पोरीनं ज्याच्यावर प्रेम केलेलं होतं ते पोरगं अगोदरच विवाहित होतं. त्याचं एक लग्न झालेलं नसून त्याचे 2 लग्न झाले होते आणि त्यानं 3रं लग्न या तरुणीसोबत केलं होतं. म्हणूनच घडलं होतं आणि दडलं होतं. एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. पण मात्र या गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यापासून. गोंदिया जिल्ह्यामध्ये राहणारी एक 33 वर्षीय तरुणी आहे, सिया तिचं नाव आहे. सोशल मीडियावर तिचे हजारो फॉलोअर्स आहेत, दिसायलासुद्धा सुंदर आहे आणि सोशल मीडियाचा वापर करत असल्यामुळं सोशल मीडियावर व्हिडिओ टाकणं, फोटो टाकणं, पोस्ट टाकणं असं ती काम त्या ठिकाणी करत होती. मग याच सोशल मीडियाच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून या सिया नावाच्या तरुणीची ओळख भोपाळमध्ये राहणाऱ्या समीर नावाच्या तरुणासोबत झाली. सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये. दोघा जणांनी एकमेकांसोबत भेटायचं ठरवलं. ते पोरगं तिला श्रीमंत असल्याचं दाखवत होतं, समीर असा आहे तसा आहे दाखवत होतं. पण मात्र जेव्हा ती जी सिया आहे ती प्रत्यक्ष समीरला भेटायला भोपाळमध्ये गेली तेव्हा तिला तिचं खरं रूप समजलं. कारण की ते स्वतः एक रिक्षा चालक होतं, रिक्षा चालवून स्वतःचा उदरनिर्वाह करत होतं आणि हिनं तरीसुद्धा त्याच्यासोबत लग्न केलं होतं. मग लग्न झाल्यानंतर जेव्हा समीरनं सियाला त्याच्या घरी नेलं तेव्हा समजलं की त्याच्या घरामध्ये अगोदरची एक बायको आहे आणि बायकोसोबत तो त्या ठिकाणी राहतोय आणि हिला त्या ठिकाणी घेऊन आला. सुरुवातीला त्यानं तिची मेहुणी असल्याची ओळख करून त्याच्या पहिल्या बायकोला दिली. पण मात्र 2-4 दिवस गेल्यानंतर ती त्याची दुसरी बायकोच असल्याचं समजलं. पण मात्र त्या घरामध्ये जी राहत होती अगोदरच तीच त्याची दुसरी बायको होती. या अगोदर त्याचं एक लग्न झालं होतं आणि तिला सोडून त्यानं दुसरं लग्न केलं आणि दुसरं लग्न करून
पुन्हा सियासोबत त्यानं तिसरं लग्न केलं आणि तिला घेऊन तो आता भोपाळामध्ये राहू लागला. पुन्हा रिक्षा चालवायचं काम करू लागला. मग आता ती जी सिया नावाची पोरगी आहे, तरुणी आहे, तिनं त्याच्यासोबत विश्वास ठेवून त्याच्यावर जीवापाड प्रेम करून स्वतःचं घर सोडून, संसार सोडून, जिल्हा सोडून, राज्य सोडून, सगळं काही सोडून ती त्याच्याकडे या ठिकाणी राहायला आली होती. आणि तो त्याच्या दुसऱ्याच बायकोकडे जात होता. म्हणून सिया त्याला भांडत होती की तू माझा विश्वासघात केला आहे, तू माझ्यासोबत असं नव्हतं करायला पाहिजे, एक तर तू तिला सोड नाही तर मला सोड, असं ती त्याला सांगत होती. पण मात्र या गोष्टीचा राग त्याला येत होता. म्हणूनच सियामध्ये आणि समीरमध्ये वारंवार वाद होत होता. मग एक दिवस एवढ्या मोठ्या प्रमाणात वाद झाला की त्या समीरनं थेट त्या सियाचा खून केला, तिला ठार केलं. आणि ठार केल्यानंतर त्याला जी लग्नामध्ये आलेली एक पेटी होती, त्या पेटीमध्ये त्या तरुणीचा मृतदेह टाकला आणि तो मृतदेह पेटीमध्ये टाकून जवळच असणाऱ्या एका पाण्याच्या टाकीमध्ये तो मृतदेह फेकून दिला आणि तो त्याच्या बायकोला घ्यायला तिच्या माहेरी गेला. बघा, अशा पद्धतीचा प्रकार त्या ठिकाणी त्यानं केला आणि जणू काही घडलंच नाही असा दाखवण्याचा तो प्रयत्न करत होता. पण मात्र मृतदेहाला 1-2 दिवस झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये वास येऊ लागला, दुर्गंधी येऊ लागली. म्हणून आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी पंचनामा केला. तेव्हा समजलं की त्या ठिकाणी त्या पेटीमध्ये एका तरुणीचा, महिलेचा मृतदेह आहे. आणि ही घटना 12 फेब्रुवारी 2026 रोजी उघडकीस आली होती. आणि अशा पद्धतीची घटना घडली होती. पोलिसांनी योग्यरित्या तपास करून तो जो आरोपी समीर आहे त्याच्यावर रीतसर कारवाई करत त्याला ताब्यात घेतला आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा सुरू आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून कशा पद्धतीची घटना घडत आहेत आणि लोक प्रेमामध्ये कशा पद्धतीनं आंधळे होत आहेत, त्यांनी या गोष्टीकडं विचार करून बघितलं पाहिजे. आणि असं समजलं नाही पाहिजे की तसं आपल्यासोबत घडू शकत नाही. मी ज्याच्यावर प्रेम करते, मी ज्याच्यावर प्रेम करतो, तो मला फसूच शकत नाही. जेव्हा ज्याच्यासोबत घडतं तेव्हाच त्याला खरं काय कळतं. त्याच्यामुळं अशा घडणाऱ्या घटनांपासून आपण सुद्धा सतर्क राहायला पाहिजे, सावध राहायला पाहिजे. आणि जर अशा पद्धतीनं कोणी कुटाने करत असाल तर त्यालासुद्धा सावध केलं पाहिजे, नाहीतर मग पोलीस ठाण्यामध्ये सांगितलं पाहिजे, असं एकंदरीत आपल्याला वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतं आहे, मीडियामध्ये जे दिसतं आहे तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो.